लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। एमआयडीसीत उद्योगपतींना धमकावून खंडणी उकळणारा संतोष शर्माला अटक। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची धडक कारवाई। 30 ते 40 उद्योजकांना धमक्या देणारा सराईत खंडणीखोर जेरबंद, न्यायालयाकडून पोलीस कस्टडी मंजूर। बातमी नाशिक येथून। अंबड व सातपूर एमआयडीसी परिसरातील कंपनी मालकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या संतोष शर्मा राहणार तेवढाली कॅम्प या सराईत आरोपीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अटक केली आहे। आरोपी औद्योगिक परिसरात गुप्तपणे फिरत कंपन्यांचे फोटो व्हिडिओ काढत असे। त्यानंतर शासकीय विभागांकडे खोट्या तक्रारी दाखल करण्याची तसेच कंपनीची वाट लावेल आणि जीव घेईन अशा धमक्या देऊन उद्योजकांकडून पैशांची मागणी करत होता। 17 नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार आरोपीने कंपनीकडून 3 लाखांची खंडणी मागून त्यातील 1.5 लाख रुपये जबरदस्तीने घेतल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 844/2025 अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व त्यांच्या पथकाने जलद गतीने तपास करून आरोपीचा ठावठिकाणा शोधला आणि त्यास ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत आरोपीने औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 30 ते 40 उद्योजकांना धमकावत खंडणी घेतल्याचे उघड झाले आहे। आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले चुनसाळे पोलीस ठाणे करीत आहेत। औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना सुरक्षित वातावरण देण्यास पोलीस प्रशासन वचनबद्ध असून कोणत्याही धमकी किंवा खंडणीस बळी न पडता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी आनंदा वाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.